गुड आफ्टरनून फ्रेंड्स, व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं स्ट्रक्चर ऑफ डीएनए मॉलिक्यूल. ओके, आणि आपला जो चॅप्टर चालू होता मुलांनो, त्या चॅप्टरचं नाव आहे हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन. या चॅप्टरमध्ये आपण पहिले हेरिडिटी पार्ट पाहणार आहोत, नंतर इव्हॉल्युशन पाहणार आहोत. तर हेरिडिटी या पोर्शनमध्ये मागच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं, स्ट्रक्चर ऑफ डीएनए मॉलिक्यूल. ओके, तर त्या डीएनए मॉलिक्यूल बद्दल आपण डिटेल स्टडी केली होती की डीएनए मॉलिक्यूलचा डायमीटर किती आहे, ऐक ना, डीएनए हेलिक्सचं लेंथ किती असते, ओके, दोन न्यूक्लियोटाइड मधलं डिस्टन्स किती असते, हे सर्व गोष्टी आपण व्यवस्थित पाहिल्या होत्या. ओके, जर तुम्हाला त्या गोष्टीमधल्या काही गोष्टी कळाल्या नसतील तर लेक्चर हे रिपीट पहा. ओके, तरी सुद्धा नाही कळाली तर कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा. ओके, चला, तर मग आज आपण आपल्या लेक्चरमध्ये काय बघणार आहोत मुलांनो, आज आपण आपल्या लेक्चरमध्ये बघणार आहोत आरएनए अँड इट्स स्ट्रक्चर. म्हणजे आज आपण आरएनए बद्दल डिटेल स्टडी करणार आहोत. ओके, पहा, लक्षात घ्या. जसं की आपल्याला माहित आहे बेटा, आरएनए इज अ न्यूक्लिक ऍसिड. व्हॉट? आरएनए इज अ न्यूक्लिक ऍसिड. विच न्यूक्लिक ऍसिड? राइबोज न्यूक्लिक ऍसिड, आरएनए. ओके, राइबोज न्यूक्लिक ऍसिड. ओके, राइबोज न्यूक्लिक ऍसिड. लक्षात घ्या मुलांनो, आरएनए, राइबोज न्यूक्लिक ऍसिड. जसं की आपल्याला माहित आहे, राइबोज न्यूक्लिक ऍसिड हे राइबोज न्यूक्लियोटाइड पासून बनते. कोणत्या न्यूक्लियोटाइड पासून? राइबोज न्यूक्लियोटाइड. आणि या राइबोज न्यूक्लियोटाइड मधली जे शुगर असते ती राइबोज शुगर असते बेटा. ओके, चला, तर हे आपल्याला माहिती आहे. ओके, आता आपण पाहणार आहोत बेटा या आरएनए चे टाइप्स. ओके, या आरएनए चे टाइप्स. देयर आर, काय म्हणलं मी बेटा, देयर आर 3 टाइप्स ऑफ आरएनए. देयर आर 3 टाइप्स ऑफ आरएनए. एक असते बेटा एमआरएनए, दुसरा असते बेटा आरआरएनए. पहा, लक्षात घ्या, हा एम स्मॉल पाहिजे, हा आर स्मॉल पाहिजे. ओके, आणि तिसरा आहे बेटा टीआरएनए. ओके, देयर आर 3 टाइप्स ऑफ आरएनए. ऐक ना, आरएनए चे किती टाइप असतात बेटा? 3 टाइप्स. अँड ऑल आरएनए आर सिंगल स्ट्रँडेड. मी काय म्हणलं बेटा? ऑल आरएनए आर सिंगल स्ट्रँडेड. सिंगल स्ट्रँडेड. ओके, ऑल आरएनए आर सिंगल स्ट्रँडेड. आणि डीएनए कसा होता बेटा? डबल स्ट्रँडेड. लक्षात ठेवा, डीएनए आणि आरएनए मधला सगळ्यात महत्वाचा डिफरन्स आहे, डीएनए हा डबल स्ट्रँडेड असतो, आरएनए हा सिंगल स्ट्रँडेड असतो. अँड आफ्टर दिस देयर आर 3 टाइप्स ऑफ आरएनए. एक असते बेटा एमआरएनए, दुसरा असते बेटा आरआरएनए, तिसरा असते बेटा टीआरएनए. ओके, एम फॉर मॅसेंजर. काय? मॅसेंजर. ओके, मॅसेंजर. म्हणून आपण एमआरएनए ला मॅसेंजर आरएनए सुद्धा म्हणू शकतो. मॅसेंजर आरएनए. आरआरएनए म्हणजे बेटा काय असते? रायबोझोम. आर म्हणजे काय? रायबोझोम. याला म्हणतात बेटा रायबोझोमल आरएनए. ओके, आर म्हणजे काय बेटा? स्मॉल आर म्हणजे रायबोझोम. बघा, हा आरआरएनए जे मॉलिक्यूल असतो ना, तो रायबोझोमच्या मधात असतो बेटा, लक्षात घ्या. ओके, आणि टीआरएनए काय म्हणलं बेटा मी? टीआरएनए म्हणजे ट्रान्सफॉर्मर आरएनए. ओके, पहा बेटा, मी काय सांगितलं तुम्हाला? आरएनए, राइबोज न्यूक्लिक ऍसिड. ओके, आरएनए इज सिंगल स्ट्रँडेड. ओके, देयर आर 3 टाइप्स ऑफ आरएनए, एमआरएनए, आरआरएनए, टीआरएनए. आरएनए चे 3 टाइप असतात आणि हे आरएनए चे तिन्ही टाइप सिंगल स्ट्रँडेड असतात. फक्त या तिन्ही टाइपचं फंक्शन वेगवेगळं असते. एमआरएनएचं फंक्शन वेगळं असते, आरआरएनएचं फंक्शन वेगळं असते, टीआरएनएचं फंक्शन वेगळं असते. ओके, तर एम जो आहे ना, एमआरएनए मधला जो एम आहे ना, तो एम का? एम स्टँड्स फॉर मॅसेंजर, आर स्टँड्स फॉर रायबोझोमल, टी स्टँड्स फॉर ट्रान्सफॉर्मर. ओके, लक्षात घ्या. यांचे हे असे नाव का पडले बेटा, हे तुम्हाला ऐक ना प्रोटीन सिंथेसिसच्या वेळेस तुम्हाला कळून जाईल. ओके, तोपर्यंत धीर धरा. ओके, तर हे झालं बेटा आरएनए बद्दल माहिती. ओके, डीएनए आणि आरएनए. पहा, मी काय म्हणलं बेटा? डीएनए आणि आरएनए या दोघांमधला प्रमुख डिफरन्स आहे, डीएनए हा डबल स्ट्रँडेड असतो, आरएनए हा सिंगल स्ट्रँडेड असतो. आणि या सिंगल स्ट्रँडेड आरएनए चे 3 टाइप असतात. एक असते एमआरएनए, दुसरा असते आरआरएनए, तिसरा असते टीआरएनए. ओके, चला बेटा, आता आपण या आरआरएनएचं स्ट्रक्चर पाहूया. ऐक ना,
आर आर एन एचं स्ट्रक्चर काय असं डिटेल स्टडी करायची गरज नाही बेटा, तो फक्त एक सिंगल स्ट्रँडेड स्ट्रक्चर असते. ओके चला तर मी तुम्हाला काढून दाखवतो आर आर एन एचं स्ट्रक्चर कसं असतं. ओके चला. ओके स्ट्रक्चर पहा बेटा, लक्षात घ्या. mRNA लक्षात घ्या. mRNA जो असतो ना बेटा, mRNA हा असा स्ट्रेट असतो, सरळ असा आहे की नाही स्ट्रेट, आणि यावर न्यूक्लिओटाइड असतात. काय असतात यावर? ट्रिपलेट न्यूक्लिओटाइड असतात, त्यांना कोडॉन म्हणतात. काय म्हणतात? कोडॉन म्हणतात आहे की नाही. यांना काय म्हणतात? ट्रिपलेट कोडॉन. ओके हा असतो बेटा mRNA सिंगल स्ट्रँडेड आहे की नाही. mRNA कसा असतो बेटा? 5' to 3' असा असतो mRNA. त्यानंतर कोणता असते बेटा? rRNA आहे की नाही. मला एक गोष्ट सांगा बेटा, जसं की आपल्याला माहित आहे आर स्टँड्स फॉर रायबोझोमल, म्हणजे जसं की आपल्याला माहित आहे सेल ऑर्गॅनिली मधला एक जो सेल ऑर्गॅनिली असते त्याला रायबोझोम म्हणतात. तुम्हाला सेल ऑर्गॅनिली म्हणजे माहित आहे ना, सेलच्या सायटोप्लाझम मध्ये जे ऑर्गॅनिलीज असतात त्यांना सेल ऑर्गॅनिलीज म्हणतात. प्रत्येक सेल ऑर्गॅनिलीजचं वेगवेगळं फंक्शन असते आहे की नाही. आणि आपल्या सेलमधली सगळ्यात मोठी लार्जेस्ट सेल ऑर्गॅनिली कोणती आहे बेटा? तर ते म्हणजे न्यूक्लियस. पहा हे असा सेल असते ना, सेलमध्ये काय असते? न्यूक्लियस. सेलचं जे फ्लुइड असते ना, पहा सेलचं जे फ्लुइड असते ना, त्या फ्लुइडला काय म्हणतात? सायटोप्लाझम. अँड सेलमध्ये काय असतात बेटा? अशा सेल ऑर्गॅनिलीज. सेल ऑर्गॅनिलीज. तर रायबोझोम सुद्धा एक सेल ऑर्गॅनिलीज आहे बेटा. काय म्हणलं मी? तर रायबोझोम सुद्धा एक सेल ऑर्गॅनिली आहे. तर त्या रायबोझोम मध्ये rRNA प्रेझेंट असते. ओके लक्षात घ्या, त्या रायबोझोम मध्ये rRNA प्रेझेंट असते. ओके हे बघा रायबोझोम असा असते. हे असं स्ट्रक्चर असते बेटा रायबोझोमचं दिसायला. आणि आहे की नाही, हे रायबोझोमचे 2 युनिट असते. हे जे वरचं दिसायला ना याला लार्जर युनिट म्हणतात आणि याला स्मॉलर युनिट म्हणतात आहे की नाही. पहा याच्यात असा DNA असते, सॉरी RNA असते. हा ओके हा असतो rRNA आहे की नाही. रायबोझोमच्या मधात जो RNA असतो बेटा त्याला rRNA म्हणतात. आणि राहिला प्रश्न बेटा tRNA. tRNA चे 2 स्ट्रक्चर असतात बेटा. काय म्हणलं मी? tRNA म्हणजे काय? T स्टँड फॉर ट्रान्सफॉर्मर. ओके ट्रान्सफॉर्मर RNA. बेटा ट्रान्सफॉर्मर RNA म्हणजे काय? जो RNA एक अमायनो ऍसिड ट्रान्सफॉर्म करतो, जो RNA एक अमायनो ऍसिड ट्रान्सफॉर्म करतो. कारण प्रोटीन तयार करायला काय लागणार? अमायनो ऍसिड आहे की नाही. मग हा tRNA ट्रान्सफॉर्मर RNA आहे, म्हणजे जो RNA अमायनो ऍसिड एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ट्रान्सफर करतो त्याला ट्रान्सफॉर्मर RNA म्हणतात. या RNAचं काम असते अमायनो ऍसिड ट्रान्सफर करणे. ओके चला, तर या tRNA चे 2 स्ट्रक्चर असतात बेटा, 2 स्ट्रक्चर, किंवा या 2 स्ट्रक्चरला 2 मॉडेल्स म्हणलं तरी चालते. 2 मॉडेल्स. ओके बेटा पहा त्याच्यातलं पहिलं मॉडेल असते बेटा हेअरपिन मॉडेल. ओके पहा त्याच्यातलं पहिलं स्ट्रक्चर असते बेटा हेअरपिन मॉडेल असं असते. ओके हे असते बेटा हेअरपिन मॉडेल. ओके हे असते बेटा, याला म्हणतात बेटा tRNAचं हेअरपिन मॉडेल. हेअरपिन मॉडेल ऑफ tRNA हे काय आहे बेटा. आणि दुसरा असते बेटा क्लोअरलीफ मॉडेल ऑफ tRNA. ओके ते कॉम्प्लिकेटेड असते, बघा लक्षात घ्या तरी.
ओके, पहा लक्षात घ्या. ओके, पहा लक्षात घ्या. तर हे झाली बेटा सर्व स्ट्रक्चर ऑफ आरएनए. मी काय सांगितलं बेटा, पहिले तर मी तुम्हाला आरएनए म्हणजे काय समजून सांगितलं. आरएनए म्हणजे रायबोज न्यूक्लिक ऍसिड. आरएनए हा सिंगल स्ट्रँडेड असतो. ओके, डीएनए हा डबल स्ट्रँडेड असतो, आरएनए हा सिंगल स्ट्रँडेड असतो. तशा आरएनएचे 3 टाईप असतात, एमआरएनए, आरआरएनए, टीआरएनए. एम स्टँड्स फॉर मॅसेंजर, ऐक ना. आर स्टँड्स फॉर रायबोझोम, कारण हा आरएनए रायबोझोमच्या मधात असतील. ओके, टी स्टँड्स फॉर ट्रान्सफॉर्मर. ओके, आणि या टीआरएनएचे 2 मॉडेल असतात, तर 2 स्ट्रक्चर असते. पहिलं मॉडेल असते बेटा हेअरपिन मॉडेल आणि दुसरं मॉडेल असते बेटा क्लोअरलीफ मॉडेल, ऐक नाही. चला, तर हे झाले बेटा आरएनएचं स्ट्रक्चर. ओके, आता मी तुम्हाला सांगणार बेटा डिफरन्स बिटवीन, काय म्हणलं बेटा मी, आता मी तुम्हाला सांगणार डिफरन्स बिटवीन डीएनए आणि आरएनए. पहा, मोजके 2-3 डिफरन्स सांगणार बेटा मी तुम्हाला डीएनए आणि आरएनए बद्दल. ओके, जे की तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, ऍट नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू. ओके, चला. काय पाहिलं बेटा आपण, कंपॅरिझन और डिफरन्स बिटवीन डीएनए अँड आरएनए. पहा लक्षात घ्या बेटा, कंपॅरिझन और डिफरन्स बिटवीन डीएनए अँड आरएनए. लक्षात घ्या बेटा, ऐक ना. मोजकेच पॉईंट सांगणार बेटा मी, जे की अति आवश्यक आहे, जे की तुम्हाला माहित पाहिजे. सिलेबसमध्ये नाही आहे आपल्या, पण तुम्हाला माहित पाहिजे. ओके, पहा इकडे मी डीएनए लिहितो बेटा आणि इकडे लिहितो बेटा मी आरएनए. ओके बेटा, लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचा डिफरन्स मी तुम्हाला काय सांगितलं बेटा, डीएनए इज अ डबल स्ट्रँडेड. मी काय म्हणलं बेटा, डीएनए इज अ डबल स्ट्रँडेड. ओके बेटा, आणि आरएनए इज अ सिंगल स्ट्रँडेड. ओके बेटा, चला, हे झाला पहिला आणि महत्वाचा डिफरन्स. ओके बेटा, डीएनए जे असते ना बेटा, डीएनए हा मेन जेनेटिक मटेरियल असते यूकॅरियोट्सचं, आहे की नाही. डीएनए इज अ मेन जेनेटिक मटेरियल ऑफ यूकॅरियोट्स अँड सम बॅक्टेरिया ऑल्सो. डीएनए इज अ मेन जेनेटिक मटेरियल ऑफ यूकॅरियोट्स. आणि बेटा आरएनए हा जो जेनेटिक मटेरियल असतो ना, तो व्हायरसेसचा असतो, व्हायरसेस. ओके, हे बघा बेटा, तिसरा आहे सगळ्यात महत्वाचा फरक. ओके बेटा, तिसरा आहे बेटा सगळ्यात महत्वाचा फरक. जसं की आपल्याला सेल असते माहित आहे, पहा इथं काढतो मी. ओके, ही काय आहे बेटा, आपल्या बॉडीची एक सेल आहे, सेल. आणि हे काय आहे बेटा, न्यूक्लियस. ओके, सेलमध्ये काय असते बेटा, हे सायटोप्लाझम. सेलचं जे फ्लुइड असते त्याला काय म्हणतात बेटा, सायटोप्लाझम. ओके, आणि न्यूक्लियसच्या मधात काय असते बेटा, न्यूक्लिओलस. हे न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस हे न्यूक्लिओलस. ओके, न्यूक्लियसच्या मधात काय असते बेटा, जसं सेलच्या मधात सायटोप्लाझम हे फ्लुइड असते, तसं न्यूक्लियसच्या मधात न्यूक्लिओप्लाझम हे फ्लुइड असते. काय असते, न्यूक्लिओप्लाझम. प्लाझम म्हणजे फ्लुइड. ओके, सेलचं फ्लुइड सायटोप्लाझम, न्यूक्लियसचं फ्लुइड न्यूक्लिओप्लाझम. ओके, लक्षात घ्या बेटा. आता मी तुम्हाला सांगणार बेटा तिसरा महत्वाचा माहिती. लक्षात घ्या बेटा, डीएनए हा फक्त न्यूक्लियस मध्येच असतो. लक्षात घ्या बेटा. ओके, ओके, डीएनए हा सेलच्या फक्त न्यूक्लियस मध्येच असतो, आहे की नाही. म्हणजे सेलच्या न्यूक्लियसच्या न्यूक्लिओप्लाझम मध्येच असतो, आहे की नाही. पहा,
काय म्हणलं बेटा मी तिसरा पॉईंट, डीएनए, मी काय म्हणलं, डीएनए हा फक्त न्यूक्लियसच्या न्यूक्लिओप्लाझम मध्येच प्रेझेंट असतो, सायटोप्लाझम मध्ये डीएनए नसतो. ओके, लक्षात घ्या. पण जो आरएनए असतो ना बेटा, आरएनए हा न्यूक्लिओप्लाझम मध्ये सुद्धा असतो आणि सायटोप्लाझम मध्ये सुद्धा असतो. आरएनए हा दोन्हीही जागी असतो, न्यूक्लिओप्लाझम as well as सायटो, ऐक ना बेटा, न्यूक्लिओप्लाझम ॲज वेल ॲज सायटोप्लाझम. पहा लक्षात घ्या, डीएनए हा डबल स्ट्रँडेड असतो, आरएनए हा सिंगल स्ट्रँडेड असतो. डीएनए हा मेन जेनेटिक मटेरियल युकॅरियोटिक सेलचा आहे. ओके, आणि आरएनए हा जेनेटिक मटेरियल व्हायरसेसचा आहे. ओके, पण आरएनए आपल्यात सुद्धा प्रेझेंट असतो. मी जेनेटिक मटेरियलच्या बाबतीत बोलायलो. आपलं जेनेटिक मटेरियल डीएनए आहे आणि व्हायरसचं जेनेटिक मटेरियल आरएनए आहे. याचा अर्थ असा थोडी आहे की आरएनए आपल्यामध्ये नाही. आपल्यामध्ये मेन फंक्शन आहे डीएनएचं, आरएनए डीएनएच्या हाताखालचा आहे. ओके, असं सांगायचं माझं तात्पर्य आहे. ओके, चला लक्षात घ्या. आता सेलमध्ये, आपल्या सेलमध्ये डीएनए फक्त न्यूक्लियसच्या न्यूक्लिओप्लाझम मध्येच असतो, म्हणजे डीएनए हा फक्त इथं राहू शकतो, ऐक नाही. पण आरएनए हा इथंही राहू शकतो आणि इथंही राहू शकतो, ऐक नाही. आरएनए हे न्यूक्लियसच्या न्यूक्लिओप्लाझम मध्ये सुद्धा राहू शकतो आणि सायटोप्लाझम मध्ये सुद्धा राहू शकतो. आरएनए हे दोन्ही जागी आढळते बेटा, लक्षात घ्या. सेलच्या दोन्ही जागी आढळते, न्यूक्लिओप्लाझम मध्ये आढळते आणि सायटोप्लाझम मध्ये सुद्धा आढळते. ओके, तर हे तीन महत्वाचे मेन डिफरन्स आहे. कशाबद्दल बेटा? डीएनए आणि आरएनए बद्दल सगळ्यात महत्वाचे 3 पॉइंट आहेत. ओके, तर हे झालं बेटा डीएनए आणि आरएनए बद्दल. ओके, तर आता मी तुम्हाला शिकवणार आहो बेटा या चॅप्टर मधला सर्वात महत्वाचा पॉइंट. त्या पॉइंटचं नाव आहे बेटा सेंट्रल डोग्मा. काय? सेंट्रल डोग्मा. ओके, हेडिंग टाकतो मी, चला, सेंट्रल डोग्मा. ओके बेटा, लक्षात घ्या. या सेंट्रल डोग्मा मध्ये आपल्याला 3 महत्वाचे पॉइंट शिकायचे आहेत, म्हणजे 3 महत्वाचे कन्सेप्ट शिकायचे आहेत. तसं सेंट्रल डोग्मा शिकता वेळेसच ते 3 महत्वाचे कन्सेप्ट तुमचे क्लिअर होतील. पण सेंट्रल डोग्मा मधले 3 महत्वाचे कन्सेप्ट कोणते आहेत ते मी ब्रॅकेटमध्ये लिहितो. ओके, पहिला महत्वाचा कन्सेप्ट आहे बेटा ट्रान्सक्रिप्शन. काय? पहा, सेंट्रल डोग्मा मध्ये पहिला महत्वाचा कन्सेप्ट आहे बेटा ट्रान्सक्रिप्शन. ओके, मी सुरुवात नाही केली, मी फक्त हेडिंग टाकायलो, मी तुम्हाला डिटेलमध्ये हे सांगणार. ओके, दुसरं काय आहे बेटा ट्रान्सलेशन. काय? ओके बेटा, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. पहा बेटा, सेंट्रल डोग्मा आजचा जो आपला कन्सेप्ट शिकायचा आहे तो आहे सेंट्रल डोग्मा. अत्यंत महत्वाचा कन्सेप्ट आहे. हेरिडिटी या चॅप्टर मधला, हेरिडिटी या पोर्शन मधला अत्यंत महत्वाचा कन्सेप्ट आहे. मग या कन्सेप्ट नंतर आपलं हेरिडिटी नावाचा पोर्शन संपला, मग चालू होते बेटा इव्हॉल्युशन. ओके, सेंट्रल डोग्मा मधला पहिला कन्सेप्ट आहे बेटा ट्रान्सक्रिप्शन. ओके, दुसरा आहे बेटा ट्रान्सलेशन. ओके, तिसरा आहे बेटा ट्रान्सलोकेशन. पहा, क्रिप्शन, लेशन, लोकेशन, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन, आहे की नाही, लोकेशन. ओके, पहा याच्यात क्रिप्शन आहे, लेशन आहे, लोकेशन आहे, ट्रान्स आहे. मी सर्व गोष्टीचा मिनिंग तुम्हाला डिटेल समजून सांगतो, पण सेंट्रल डोग्मा म्हणजे काय हे समजून घ्या. पहा, लक्षात घ्या बेटा, सेंट्रल डोग्मा म्हणजे द सिंथेसिस ऑफ प्रोटीन. सेंट्रल डोग्मा मध्ये सगळ्यात महत्वाचं काम आहे प्रोटीन सिंथेसिस करणे.
ओके, म्हणून सेंट्रल डोग्माची डेफिनेशन काय आहे? द सिंथेसिस ऑफ प्रोटीन फ्रॉम डीएनए, द सिंथेसिस ऑफ प्रोटीन फ्रॉम डीएनए थ्रू mRNA. ओके, पहा मी डबल एकदा सांगतो. द सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स, द सिंथेसिस ऑफ प्रोटीन. आता तुम्ही म्हणसाल सर प्रोटीन का सिंथेसिस करावं लागते? मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलं होतं, प्रोटीन यासाठी सिंथेसिस करावं लागते मुलांनो, कारण आपल्या बॉडीचा प्रत्येक पार्ट प्रोटीन आहे. आपल्या बॉडीचा प्रत्येक पार्ट प्रोटीन आहे. तुम्ही म्हणसाल आपल्या स्किन, ऐक नाही, आपल्या स्किन मध्ये कोणतं प्रोटीन आहे बेटा? आपल्या स्किन मध्ये आहे बेटा मेलॅनिन नावाचं प्रोटीन आहे. कोणतं? मेलॅनिन अँड केराटिन. आपल्या केसात, आपल्या बॉडीच्या हेअर मध्ये सुद्धा केराटिन नावाचं प्रोटीन असते. केराटिन. आपले जे हड्ड्या राहतात ना, बोन्स, हड्ड्या, बोन्स, ऑसिन. ओके, आणि आपल्या बॉडीच्या ब्लड मधलं जे प्रोटीन असते ना, ब्लड, ओके, ब्लडच्या आरबीसीस, ब्लडच्या कुठं बेटा? ब्लड म्हणजे काय? आरबीसीस ब्लड मधली एक सेल आहे बेटा. त्या ब्लड मधल्या आरबीसीसचं प्रोटीन कोणतं आहे बेटा? हिमोग्लोबिन. कोणतं? हिमोग्लोबिन. ओके, आणि आपल्या बॉडीमध्ये हार्मोन्स असतात. काय असतात बेटा? अँड हे हार्मोन्स सुद्धा वेगवेगळे प्रोटीन्स असतात बेटा. ओके, एक नसते, खूप अनेक असतात. ओके, हे आपल्या बॉडीमधले हार्मोन्स सुद्धा वेगवेगळे प्रोटीन्स असतात. म्हणून सेंट्रल डोग्मा शिकणं अत्यंत आवश्यक आहे, कारण जोपर्यंत तुम्ही सेंट्रल डोग्मा शिकणार नाही तुम्हाला प्रोटीन सिंथेसिस समजणार नाही. आणि तुम्ही म्हणसाल सर प्रोटीन सिंथेसिस का होत असते? लक्षात घ्या बेटा, आपल्या बॉडीचा प्रत्येक पार्ट एक वेगवेगळं प्रोटीन आहे. ओके, आपल्या स्किन मधलं प्रोटीन मेलॅनिन आणि केराटिन, आपल्या हेअर मधलं प्रोटीन केराटिन. ओके, आपल्या बोन, हड्डी मधलं प्रोटीन ऑसिन, आपल्या ब्लडच्या आरबीसीज मधलं प्रोटीन हिमोग्लोबिन. ईच अँड एव्हरीथिंग ऑफ द बॉडी इज रेग्युलेटेड बाय प्रोटीन. ओके, ईच अँड, आपल्या नख, हेअर, आपले जे नख असतात ना, नख, नेल्स नख, त्याच्यामध्ये सुद्धा केराटिन नावाचं प्रोटीन असते. नेल्स. ओके, म्हणून आपल्याला प्रोटीन सिंथेसिस शिकणं आवश्यक आहे. आणि ज्या अर्थी मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं, द ईच अँड एव्हरी पार्ट ऑफ बॉडी ऑर द ईच अँड एव्हरी फंक्शन ऑफ आवर बॉडी इज रेग्युलेटेड ऑर इज सिंथेसाइज्ड बाय स्पेसिफिक प्रोटीन. ओके, इज सिंथेसाइज ऑर रेग्युलेटेड बाय स्पेसिफिक प्रोटीन. आपल्या बॉडी मधला प्रत्येक पार्ट, प्रत्येक मेकॅनिझम हे वेगवेगळ्या प्रोटीनची देण आहे. आणि ते प्रोटीन कोण सिंथेसिस करायचं काम करते? डीएनए. ओके, पहिले डीएनए पासून mRNA बनते आणि mRNA पासून नंतर प्रोटीन बनते. ओके, यालाच सेंट्रल डोग्मा असं म्हणते. पहा डेफिनेशन सांगतो. द डेफिनेशन ऑफ सेंट्रल डोग्मा इज द सिंथेसिस ऑफ प्रोटीन. काय म्हणलं मी? द सिंथेसिस ऑफ प्रोटीन फ्रॉम डीएनए थ्रू mRNA इज कॉल्ड ॲज सेंट्रल डोग्मा. आता मी डेफिनेशन लिहितो. ओके, लक्षात घ्या. द सिंथेसिस ऑफ प्रोटीन काय? सिंथेसिस ऑफ प्रोटीन the synthesis of protein by DNA through mRNA. The synthesis of protein by DNA through mRNA is known as central dogma. The synthesis of protein by DNA through mRNA is known as central dogma. ओके, पहा लक्षात घ्या. या सेंट्रल डोग्माचा आराखडा लिहितो तुम्ही. पहिले काय असते बेटा? डीएनए.
डीएनए पासून काय तयार होत असते पहिले, एमआरएनए. आणि या एमआरएनए पासून बनत असते बेटा प्रोटीन. ओके, लक्षात घ्या. पहा लक्षात घ्या, द सिंथेसिस ऑफ प्रोटीन. पहा लक्षात घ्या, हे डेफिनेशन काय म्हणते, ही डेफिनेशन काय म्हणते हे लक्षात घ्या. द सिंथेसिस ऑफ प्रोटीन बाय डीएनए. द सिंथेसिस ऑफ प्रोटीन बाय डीएनए थ्रू एमआरएनए. आहे की नाही. डीएनए द्वारे प्रोटीन सिंथेसिस केल्या जाते एमआरएनए थ्रू. आहे की नाही. डीएनए द्वारे एमआरएनए थ्रू प्रोटीन सिंथेसिस केल्या जाते. यालाच सेंट्रल डोग्मा असं म्हणल्या जाते बेटा. ओके, पहा लक्षात घ्या, सेंट्रल डोग्मा मध्ये महत्वाच्या 2 स्टेप आहे. ओके, डीएनए पासून एमआरएनए बनते, त्याला म्हणतात बेटा ट्रान्सक्रिप्शन. ओके, ओके. द प्रोसेस ऑफ सिंथेसिस ऑफ एमआरएनए फ्रॉम डीएनए इज कॉल्ड ॲज ट्रान्सक्रिप्शन. आता समजलं बेटा हे काय टर्म आहेत. ओके, आता समजलं हे काय टर्म आहे. म्हणजे सेंट्रल डोग्मामध्ये शिकल्या जाणाऱ्या हे टर्म आहेत. ओके, चला. डीएनए पासून एमआरएनए सिंथेसिस होण्याची जे प्रोसेस आहे त्या प्रोसेसला ट्रान्सक्रिप्शन असे म्हणतात. ओके, आणि या प्रोसेसमध्ये जो एन्झाईम लागतो, मी काय म्हणलं एन्झाईम, त्या एन्झाईमचं नाव आहे आरएनए पॉलिमरेज. काय, आरएनए पॉलिमरेज. ओके, अँड लक्षात घ्या, एमआरएनए पासून प्रोटीन्स बनणे. काय लक्षात घ्या बेटा, एमआरएनए पासून प्रोटीन बनणे या प्रोसेसला ट्रान्सलेशन म्हणतात. काय म्हणतात बेटा, ओके. आणि ट्रान्सलेशन, एमआरएनए पासून प्रोटीन बनवायसाठी ट्रान्सलेशन मध्ये 2 आरएनए लागतात. त्या दोघा आरएनएचं नाव आहे बेटा आरआरएनए आणि टीआरएनए. पहा लक्षात घ्या, दिस इज द फिगर ऑफ सेंट्रल डोग्मा. ओके, सेंट्रल डोग्मा इज द डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस. काय म्हणलं मी, सेंट्रल डोग्मा इज द डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस. पहा लक्षात घ्या, व्हॉट इज मीन बाय सेंट्रल डोग्मा, द सिंथेसिस ऑफ प्रोटीन बाय डीएनए थ्रू एमआरएनए इज कॉल्ड एज सेंट्रल डोग्मा. Central dogma involves 2 important steps. First is transcription and second step is translation. आहे की नाही. फर्स्ट इज ट्रान्सक्रिप्शन अँड सेकंड स्टेप इज ट्रान्सलेशन. बेटा तुमच्या मनात असा प्रश्न आला असेल, तो ट्रान्सलोकेशन म्हणजे काय. लक्षात घ्या बेटा, ट्रान्सलोकेशन म्हणजे ज्यावेळेस प्रोटीन सिंथेसिस करायचं असते त्यावेळेस आरआरएनए म्हणजे रायबोझोम स्वतःची पोझिशन चेंज करते. आहे की नाही. एका लोकेशनवरून दुसऱ्या लोकेशनवरून तिसऱ्या लोकेशनवर जाणे, त्याला ट्रान्सलोकेशन म्हणतात. जे की तुम्हाला सेंट्रल डोग्माच्या डायग्राम मध्ये डिटेल समजणार. ओके, पहा लक्षात घ्या बेटा. चला, तर डीएनए पासून पहिली स्टेप आहे एमआरएनए बनणे, त्याला म्हणतात ट्रान्सक्रिप्शन. आणि डीएनए पासून जो एमआरएनए बनते ना बेटा, या एवढ्या स्टेपसाठी जो एन्झाईम लागते त्या एन्झाईमचं नाव आहे आरएनए पॉलिमरेज. ओके, आणि एमआरएनए पासून जो प्रोटीन बनतो त्या स्टेपचं नाव आहे ट्रान्सलेशन. या ट्रान्सलेशन नावाच्या स्टेपमध्ये आपल्याला उरलेले दोन्ही आरएनए लागतात. पहा, पहिला आरएनए, दुसरा आरएनए, तिसरा आरएनए, म्हणजे सेंट्रल डोग्मामध्ये आपल्याला तिन्ही आरएनएचं काम लागते. ओके, चला, तर हे झालं बेटा सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस. ओके, चला, तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला काय शिकायचं बेटा, की प्रोटीन सिंथेसिसचं मेकॅनिझम काय आहे, हे नेमकं होते कसं, ट्रान्सलोकेशन म्हणजे काय, ट्रान्सलेशन म्हणजे काय, ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय, ते महत्वाचं आहे बेटा. ट्रान्सलोकेशन डायग्रामॅटिकली, ट्रान्सलोकेशनचा अर्थ हा डायग्रामॅटिकली व्यवस्थित समजत असतो. ओके, जे की मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगणार. ओके, तोपर्यंत हे व्यवस्थित समजून घ्या. ओके, चला.